नाश्त्यासाठी रोज रोज काय बनवायचं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर हा झटपट बनणारा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आज आपण बनवणार आहोत रोजच्या वापरातील ज्वारीच्या पिठापासून कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार इडली आणि लाल चटणी. ज्वारीमध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्यामुळे तुम्ही जर वजन कमी करताय किंवा डाएट करताय, मधुमेह किंवा डायबिटीस सारखा आजार कोणाला असेल तर त्यांच्यासाठी हा अगदी परिपूर्ण नाश्ता आहे. अगदी प्रत्येक वयोगटाला हे चालू शकतं. तर आता याच पिठापासून आणखीन कोणकोणते वेगळे पदार्थ करायचे त्याच्या आयडिया सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दिल्या आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता इथे मी 2 कप ज्वारीचं पीठ घेतलंय, सोबतच 1 कप रवा घेतलेला आहे. आणि आता आपण यामध्ये 1 कप दही घालायचं आहे. सोबतच आपण यामध्ये साधारण 1 कप पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. जर पाणी कमी पडतंय असं वाटत असेल तर पुन्हा थोडं थोडं पाणी आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता पाणी कमी आहे, म्हणून मी पुन्हा 1 कपभर पाणी घालते. म्हणजेच आपण एकूण 2 कप पाणी यामध्ये घालणार आहोत, पण एकाच वेळी सगळं घालायचं नाही, अगदी थोडं थोडं घालायचं. आणि अशा प्रकारे हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून हे आपण थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि आता आपण याला झाकून 10 मिनिटं ठेवणार आहोत. तर हे भिजेपर्यंत आता आपण वेळ वाया घालवायचा नाही, पटकन चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अशी चटणी एकदाच केली ना की 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून तुम्ही वापरू शकता. चपाती, भाकरी, इडली, डोसा कशा सोबत सुद्धा ही चटणी छान लागते. तर त्यासाठी मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवले. तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी, थोडे जिरे, त्याचसोबत 2 चमचे चना डाळ आणि 1 चमचा उडीद डाळ घातलेली आहे. सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो सुद्धा यामध्ये मी घातलेला आहे. हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय. आता मी इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि सोबतच 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या सुद्धा घातल्यात. अगदी 2-3 चमचे होईल इतके मी कोथिंबिरीचे देठ घातलेले आहेत. यामुळे आपल्या चटणीला खूप छान चव येते. जर तुमच्याकडे लाल सुकी मिरची नसेल तर तुम्ही सर्वात शेवटी यामध्ये लाल तिखट सुद्धा घालू शकता. आणि आता आपण हे व्यवस्थितपणे परतून घ्यायचंय आणि थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत आणि हे तर तुम्ही इडलीचं हे पीठ बघू शकता, थोडंसं घट्टसर झालंय मगासपेक्षा. आणि यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि या ज्या इडलीच्या प्लेट्स आहेत त्या मी तेल लावून ग्रीस करून घेते. आता इडली करते वेळी या पिठामध्ये मी अगदी अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला आहे. तुम्ही हवं तर इनो फ्रूट सॉल्ट सुद्धा घालू शकता. आणि हा सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी मी इडली पात्रामधलं थोडंसं गरम पाणी यामध्ये घालते. आणि आपण हे आता चांगलं 2 मिनिटं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. अगदी एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे. जितके जास्त फेटाल तसं याला छान जाळी सुटते. आता इथे या पिठावर तुम्ही छोटे छोटे बबल्स सुद्धा बघू शकता. आणि त्यामध्ये थोडं थोडं बॅटर घालून हे आपण आता इडली पात्रामध्ये ठेवून द्यायचं आहे. साईडला जे छिद्र दिसत आहेत बरोबर त्याच्यावर एका प्लेट मधली इडली आली पाहिजे अशा प्रकारे हे ठेवून द्यायचं आहे. आणि 10 मिनिटं आपण हे झाकण ठेवून वाफवायला ठेवणार आहोत. तोपर्यंत हे आपलं चटणीचं मिश्रण थंड झालेलं आहे आणि आता आपण हे वाटून घेऊया. ही चटणी अशीच खाल्ली तरी सुद्धा चालते आणि फ्रीजमध्ये 15 दिवस व्यवस्थित राहते. तर तुम्हाला जी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. जर चटणी ही स्टोअर करणार असाल तर पाण्याचा कमीत कमी वापर करा. आता या चटणीमध्ये मी घालते चवीनुसार मीठ. आणि याला आपण मस्त अशी फोडणी द्यायची आहे. आणि या फोडणीमुळे या चटणीचा रुचकरपणाही वाढतो, शेल्फ लाईफ वाढते आणि खायला सुद्धा ही छान लागते.
जरी घरी एखाद दिवशी भाजीला काही नसेल, भाजी बनवायचा कंटाळा आला असेल, तर गरमागरम चपाती, भाकरी, थालीपीठ, इडली, डोसा, वडा, आप्पे, उत्ताप्पा या सगळ्या सोबत चालू शकेल. आता ही आपली चटणी तयार झाली आहे आणि ही इडली सुद्धा आता व्यवस्थितपणे थंड झालेली आहे. थंड झाल्यावर काढल्यामुळे तुम्ही खाली बघू शकता पात्राला अजिबात हे पीठ चिकटत नाही आणि आपली इडली सुद्धा किती छान जाळीदार लुसलुशीत झाली आहे. आता अशाच पद्धतीने मी या सगळ्या इडल्या काढून घेते. पीठ जर जास्त पातळ ठेवलं तर इडली सेट होणार नाही, ती घट्ट होईल किंवा चिकट होईल, म्हणून पीठ थोडंसं घट्ट ठेवायचं. आता याच पिठाला थोडंसं पातळ करून तुम्ही आंबोळ्या करू शकता. छान पातळ पेपर डोसा, मसाला डोसा सुद्धा करू शकता. कांदा टोमॅटो घालून आप्पे आणि उत्ताप्पेही करू शकता. या पिठाचे तुम्हाला हवे ते प्रकार करता येतात. तर अशी ही झटपट बनणारी आणि पौष्टिक ज्वारीची इडली तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि इथे तुम्ही बघू शकता इडलीला जाळी सुद्धा खूप छान आली आहे. तर ही इडली तुम्ही सर्व करू शकता आपल्या खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा या लाल चटणी सोबत. तर मैत्रिणींनो, अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या आणि हो, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.